बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने संपूर्ण महाराष्ट्रातून मंगल कलश यात्रा उपक्रम सुरू केला आहे. त्यापैकी पश्चिम महाराष्ट्र मंगल कलश यात्रेचा शुभारंभ ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरून करण्यात आला. ही मंगल कलश यात्रा राजर्षी शाहू समाधीस्थळ, दसरा चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक, ताराराणी चौक येथे अभिवादन करून माणगावला मार्गस्थ झाली. अंबाबाई मंदिरात मंगल कलशाचे पूजन करण्यात आले. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे माणगाव तालुका हातकणंगले येथे आगमन झाले. या ठिकाणी मंत्री मुश्रीफ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयसिंगपूर येथे प्रयाण केले. यावेळी मुश्रीफ यांनी या मंगल मृदा कलशाचा संयुक्त महाराष्ट्र गौरव रथ सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. पश्चिम महाराष्ट्रातून मंगल कार्यालय यात्रेचा शुभारंभ ऐतिहासिक पन्हाळगडावर होत आहे. कोल्हापूरला हा मान मिळाल्याबद्दल आपल्याला आनंद असून याला प्रतिसाद पाहता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळेल असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार राजेश पाटील, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, कोल्हापूर शहराध्यक्ष आदिल फरास, प्रताप माने, युवराज पाटील, नितीन दिंड, अनिल साळुंखे, गोकुळचे संचालक युवराज पाटील, प्राध्यापक किसन चौगले, नवीद मुश्रीफ, रणजित पाटील, जिल्हा बँक संचालक भैया माने, रणवीर गायकवाड, बिद्रीचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे, शहराध्यक्ष रेखा आवळे, आदिल फरास, विकास पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. न्यूज मराठी 24 कोल्हापूर.